नमस्कार, पाकसिद्धी आणि ETC चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहूया मेहंदी लावल्यानंतर मेहंदीला अधिक गडद रंग येण्यासाठी घरगुती सोपे उपाय। 1. मेहंदी लावण्यापूर्वी हात स्वच्छ करावे आणि हाताच्या तळव्यावर 1 किंवा 2 थेंब निलगिरी तेल किंवा मेहंदी तेल हाताला चोळावे। मेहंदी लावल्यानंतर किमान 5 तास तरी किंवा त्यापेक्षा जास्त वेळ हातावर मेहंदी लावून तशीच ठेवावी। 3. मेहंदी हलकी वाळल्यावर त्यावर लिंबू आणि साखरेचे मिक्स पाणी लावावे, ज्याने मेहंदी अजून थोडा वेळ चिकटून राहील आणि जास्त रंगेल। 4. हातावरची सुकलेली मेहंदी काढताना त्यावर पाणी लागू नये याची काळजी घ्यावी। सुकलेली मेहंदी चमच्याने किंवा धार नसलेल्या सुरीने अलगद सुकीच मेहंदी खरडून काढावी। पाणी लावू नये, अन्यथा मेहंदी गडद रंगण्याची शक्यता कमी असते। जोपर्यंत मेहंदीला वास येत आहे तसतशी मेहंदी रंगत जाते, तोपर्यंत पाणी लावू नये। किमान 5-6 तास तरी पाणी लागू देऊ नये। 5. जर मेहंदीचा रंग हलका वाटत असेल तर त्यावर बाम, आयोडेक्स, विक्स किंवा मोहरीचे तेल लावावे। हे सर्व पदार्थ उष्णता प्रदान करतात आणि त्याने मेहंदीचा रंग नंतर गडद होत जातो। 6. मेहंदीचा रंग वाढवण्यात उष्णता महत्त्वाची भूमिका बजावते। मध्यम गरम तव्यावर काही लवंगा टाका। मेहंदी लावलेल्या हातावर लवंगाचा धूर घेऊ शकता। लवंगाच्या धुराने निर्माण होणारी उष्णता रंगाची तीव्रता वाढवते आणि एक समृद्ध गडद रंग मेहंदीला येतो। धूर घेताना हाताला चटका लागणार नाही याची आपण काळजी घ्यावी। 7. अथवा सुकलेली मेहंदी काढल्यानंतर यावर काही थेंब निलगिरीचे किंवा लोणच्याचे तेलही लावू शकता। 8. मेहंदी रंगवण्याचा एक पारंपरिक उपाय आहे खायचा चुना लावण्याचा। पाणी न मिसळता मेहंदी लागलेल्या हातांवर चुना रगडण्याने मेहंदीचा रंग अधिक गडद होतो। 9. हाताला मेहंदी लावल्यानंतर जरा वाळल्यावर हातांना रजईने झाकू शकता किंवा रात्री मेहंदी लावली असल्यास सर्वात उत्तम। त्यानंतर रजई पांघरून झोपून जावे, याने हातांना उष्णता मिळेल आणि रंग अधिक जास्त चढेल। 10. मेहंदीला नैसर्गिक रूपाने सुकू द्यावी। फॅनची हवा इत्यादींवर मेहंदी वाळवण्याची घाई केल्यास मेहंदीला गडद रंग चढणार नाही। 11. कोणत्याही कार्यक्रमासाठी मेहंदी लावायची असेल तर त्या तारखेच्या अगोदर 1 किंवा 2 दिवस आधी मेहंदी लावायला हवी, जेणेकरून मेहंदीला गडद रंग चढतो। वरील मेहंदीला अधिक गडद रंग येण्यासाठी सोप्या घरगुती उपयुक्त टिप्स उपयोगी वाटल्या तर त्या टिप्सचा सुयोग्य वापर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा। त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी पाकसिद्धी आणि ETC चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्यू, धन्यवाद।